पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये बोरघर व फुलवडे या गावानजीक एक कातकरी वस्ती आहे की जी गेली 30-40 वर्षापासून कोणत्याच ग्रामपंचायतीमध्ये नाही। त्यामुळे येथील नागरिकांची ना जन्माची नोंद होते ना मृत्यूची नोंद। या वस्तीला बोरघर ग्रामपंचायतीमध्ये समावेश करून घ्यावा यासाठी किसान सभा गेली 8 वर्षापासून पाठपुरावा करते। आपण बातचीत केली आहे ग्रामस्थ आणि किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांसोबत। चला तर मग पाहूयात। झोपड्या होत्या त्या आमच्या झोपड्यापूर्वी बोरघरच्या ग्रामपंचायतीला त्याची नोंद नसल्यामुळं आता ज्या नवीन घरकुलं दिलेली आहेत त्यांची पण बोरघरमध्ये नोंद करण्यात यायला पाहिजे। त्यांनी होती नाही पोरं बाळांची सुद्धा हे दाखलं बिकलं कोणी देत नाही। आम्हाला हे पाहिजे, बोरघरला जोडून घ्यायला पाहिजे। आम्हाला आंबेगाव हे काही नको, आम्हाला बोरघरच पाहिजे। आमचं खुद हाच गाव, आमचं मतदान सगळं बोरघरचं, मग बोरघरलाच पाहिजे ना आम्हाला। इथं कसं आंबेगावला गावठाण्यात कसं काय जाईल, बोरघरलाच पाहिजे आम्हाला। डिंबे धरण झालं आणि डिंबे धरणामध्ये आंबेगाव हे महसुली गाव पूर्ण विस्थापित झालं आणि त्या गावाचं महसुली जे क्षेत्र शिल्लक राहिले त्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 165 लोकसंख्या राहते आणि ती शिल्लक राहिलेलं क्षेत्र हे जवळच्या म्हणजे बोरघर ग्रामपंचायतीला जोडण्यासंदर्भात जवळजवळ एक 7-8 वर्ष झाले किसान सभा त्याच्यावरती पाठपुरावा करते की गेले 4 वर्षापूर्वी त्या प्रस्तावाच्या ज्यावेळेस त्रुटीपूर्ततेसाठी प्रस्ताव आला होता तर त्यावेळेस किसान सभेने सलग 4 दिवस उपोषण केलं आणि ते परत नव्याने त्यावेळेस आम्ही सगळा पत्रव्यवहार करून प्रस्ताव राज्य सरकारला पाठवलं, परंतु राज्य सरकारने 1.5-2 वर्ष त्याची कोणतीही दखल घेतली नाही आणि मग परत किसान सभेने त्याच्यावरती ऑक्टोबर महिन्यामध्ये 1-2 तारखेला जिल्हा परिषदेच्या समोर ज्यावेळेस धरणे आंदोलनाचा इशारा दिला त्यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामीण विकासाचे जे काही मुख्य सचिव आहेत त्यांच्याशी संवाद करून पुढील ऑगस्ट महिन्यामध्ये हा मी तुमचा प्रश्न मार्गी लावा असं आम्हाला त्या ठिकाणी लेखी आश्वासन दिलं आणि आम्ही त्या ठिकाणी आमचं आंदोलन थांबवलं। परंतु ऑगस्ट महिना गेला, सप्टेंबर महिना पण गेला आणि आता ऑक्टोबर चालू झाले। आता निवडणुका जर लागल्या तर पुढं अनेक किती महिने जातील हे सांगता येणार नाही। आज त्या गावाला न जोडल्यामुळं त्यांना लाईट पाणी कोणत्याच पायाभूत सुविधा देता येत नाही। ते गाव स्वतंत्र पेसा गाव आहे, पेसा निधी आलेला सुद्धा स्थगित करून ठेवलेला आहे, तो कोणत्या ग्रामपंचायतीच्या मार्फत खर्च करायचा हा प्रश्न आहे। म्हणजे इतकी वाईट परिस्थिती त्या गावाची निर्माण झालेली आहे। मी डॉक्टर अमोल वाघमारे, किसान सभेचा पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष। गेले 8 ते 10 वर्ष आम्ही एका प्रश्नासाठी लढतोय, संवैधानिक मार्गाने आणि लोकशाही मार्गाने लढतोय। तो प्रश्न म्हणजे असा आहे की पुणे जिल्ह्यातला जो आंबेगाव तालुका आहे त्या तालुक्यामध्ये मूळ आंबेगाव जे गाव होतं, आमच्या तालुक्याचं गाव होतं, ते गाव डिंबे धरणामध्ये विस्थापित झालं। ते गावाचं संपूर्णपणाने पुनर्वसन हे घोडेगाव शेजारी करण्यात आलं, पण ते गावचं पुनर्वसन केल्यानंतर तिथं जे शिल्लक क्षेत्र राहिलं, विशेषतः आदिवासी आदिम जमातीचे कातकरी काही वस्ती तिथं शिल्लक राहिली, काही जमीन शिल्लक राहिली, हे शिल्लक क्षेत्र लगतच्या ग्रामपंचायतीला जोडावं असा शासकीय निर्णय आहे, शासन निर्णय आहे। म्हणजे जवळपास 40-42 वर्ष तिथं शिल्लक राहिलेलं जे क्षेत्र होतं, जे कातकरी वस्ती होती, ती कातकरी वस्ती किंवा शिल्लक राहिलेली जमीन असेल, शिल्लक राहिलेली घरं असतील, ही लगतच्या ग्रामपंचायतीला जोडण्याचं अपेक्षित होतं, परंतु गेले 40 वर्ष हा निर्णय झाला नाही। किसान सभेच्या वतीने 7 ते 8 वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि त्याच्यासाठी सगळा प्रस्ताव आतापर्यंत 2 ते 3 वेळेस ग्रामविकास विभागाला पाठवला गेला, परंतु त्या प्रस्तावामध्ये वारंवार राज्य शासनाकडून त्रुट्या काढल्या आणि तो प्रस्ताव फेटाळण्यात आला आणि गेले 40 वर्षात हा जो प्रकार सुरू आहे आणि गेले 8-10 वर्ष जे काय आम्ही पाठपुरावा करतोय त्याच्यासाठी उपोषण झालं, 4-4 दिवसाचं उपोषण झालं। त्याच्या अगोदर जलसमाधीचा इशारा दिला होता आणि नुकतंच 2 महिन्यापूर्वी आम्ही 1 दिवसाचं बेमुदत धरणे आंदोलन सुद्धा पुणे जिल्हा परिषदेसमोर ठेवलं होतं।
तत्कालीन जे पुणे जिल्हा परिषदेचे CO साहेब आहेत, पाटील साहेब, त्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ग्रामविकास विभागाचे जे प्रधान सचिव आहेत डवले साहेब, त्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला आणि त्या दिवशी आम्ही ते आंदोलन स्थगित केलं. 1 महिन्यामध्ये हा विषय मार्गी लागेल असं आम्हाला आश्वासित केलं होतं. आज 2 महिने उलटून गेलं, तो विषय अजूनही प्रलंबित आहे. आणि म्हणून परत एकदा सोमवारपासून आम्ही हा विषय जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत सोमवारपासून जे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार आहे ते आंदोलन आम्ही थांबवणार नाही. संबंधित ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून आणि पुणे जिल्ह्यातून सुद्धा जे भारताचे नागरिक, संवेदनशील जे नागरिक आहेत, ते ह्या विषय मार्गी लागावा म्हणून 1-1 दिवसाचा अन्नत्याग सत्याग्रह करत आहेत. अन्नत्याग आणि उद्या परवा पुढचे 2-3 दिवस अन्नत्याग करणाऱ्यांची संख्या वाढत जाणार आहे. दुसऱ्या बाजूला सोमवारपासून आम्ही पुणे जिल्हा परिषदेच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार. तिसऱ्या बाजूला किसान सभेच्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या शाखा ह्या वेगवेगळ्या पातळ्यावर आंदोलनं सुरू करणार आहेत. आमची राज्य समितीसुद्धा याच्यात हस्तक्षेप करणार आहे. आम्ही पूर्ण ताकदीने हे जे शिल्लक क्षेत्र आहे आंबेगावमधलं, विशेषतः कातकरी वस्ती ही बोरघर ग्रामपंचायतीला जोडण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने आता आंदोलनामध्ये उतरणार आहोत. आमची राज्य शासनाला कळकळीची विनंती, 40 वर्ष तुम्ही ह्या आदिवासी कातकरी वस्तीला न्याय दिलेला नाही. आपण विकासाच्या गप्पा मारता, आपण सुशासनाच्या गप्पा मारता, आपण फार मोठ्या वेगवेगळ्या निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठ्या भरभराटीच्या योजना आणलेल्या आहेत. हा सगळा आपला जो काही आम्ही कामकाज पाहतोय आपल्या शासनाच्या विषयीचं, तर एवढं सगळं मोठमोठ्या योजना आणणारं हे राज्य शासन 40 वर्ष ज्या आदिवासी कातकरी वस्तीवर अन्याय झाला आहे त्यांना न्याय देण्याचं काम तुम्ही कराल अशी तुमच्याकडून आम्ही अपेक्षा करतो. ते भारताचे नागरिक आहेत, त्यांना आज कुठलाही एकही ग्रामपंचायत त्यांना रहिवाशीचा दाखला देत नाही, त्यांच्या जन्माची नोंद करत नाही, त्यांच्या मृत्यूची नोंद करत नाही आहे, त्यांच्या मुलांना शिक्षणाला डॉक्युमेंट मिळत नाही आहे, आधार कार्डसारखी मूलभूत ओळखीची डॉक्युमेंट मिळत नाही. अत्यंत भारताच्या नागरिकालाच अशा प्रकारची तुम्ही जी वागणूक देताय ती वागणूक थांबवा आणि ह्या वस्तीला अधिकृतरित्या बोरघर ग्रामपंचायतीला जोडा अशी आम्ही आपल्याला विनंती करतो. अन्यथा सोमवारपासून हे आंदोलन अधिक जास्त तीव्र होत जाईल. आम्हाला कुठलीही फिकीर नाही, तुम्हाला आम्हाला जेलमध्ये टाकायचं तर जेलमध्ये टाका, काय करायचं ते करा, परंतु आत्ता मात्र ह्या आदिवासी कातकरी वस्ती जी आहे आंबेगावमधली, हिला बोरघर ग्रामपंचायतीला जोपर्यंत जोडलं जात नाही तोपर्यंत आता आम्ही मागं हटणार नाही असा आमच्या किसान सभेचा निर्धार आहे. हे आमची म्हणणं आहे. आपण राज्य शासन म्हणून याच्यात लक्ष घालावं ही आमची विनंती.